काय झालंय? तुला माहित नाही काय झालंय? सांगितलं मी मगाशी बाहेर. अहो हा, पण मग आता त्याचा लोड घेऊन काय होणार आहे का? लोड घेऊन पण मी इकून तिकून मिटवीत आणलं होतं, तर त्यांनी फोन करून त्या मॅडमला शिव्या घातल्यात. आणि जर असं बोललं आणि स्वतः त्यांनी ऐकल्यात, ते कसं काय माझी नोकरी राहील? कोणीतरी ठेवीन का मला असं नोकरीला? बरं हे बघा, जाऊ दे आता. त्यांना नाही, त्यांना 100 वेळा सांगू. जाऊ दे, काय तुम्हाला काय तेव्हा सोपं जातं बोलायला. अहो इकडे बघा, आता तुम्ही त्याचा लोड घेऊन परत ती तुम्हाला नोकरी भेटणार आहे का? ती नोकरी नाही भेटणार, पण मग एवढं दुसरी येईन ना. बघता तुम्ही एवढं. मी आता काय सांगितलं, इंटर्नशिप करतोय काय? फुकटावारी करायला मी दुसरीकडे करा. प्रत्येक गोष्ट शिकायची का तिथं जाऊन? दुसऱ्या कंपनीत दुसरं हे असतात सगळे. बरं ठीक आहे, जाऊ द्या. लई नका तुम्ही टेन्शन घेऊ. पाणी आणू का तुम्हाला? पाणी काय लागते? डायरेक्ट अशी एखादी बाटली पाज ना मला, डायरेक्ट मी जाईन. तुम्ही दोघांनी तीच करायचं ठरविलंय मला. मी सांगतोय किती वेळा काय बोलताय तुम्ही? इतक्या वेळा सांगून सुद्धा तुम्हाला सुधारणा म्हणले. आपण असं नका ना बोलू. मग कसं बोलू? कसं, कोणत्या भाषेत बोलू तुम्हाला? हा, तुम्हाला गोडीत सांगितलेलं कळत नाही. आता मी त्यांना 100 वेळा सांगितले तर ते तसेच वागते. मी काय करू आता? कसं वागतं? मग तुझा बाप आहे, तुला सांगता येत नाही का? मग अहो किती वेळा सांगतो, त्यांना नाही समजत. उगा शेजारच्या वाणी करायला लावतात. बरं जाऊ द्या. तुला तसं केलं त्यांनी, तुझं नोकरी बिकरी घातली. हा, तुला काय आता ही कपडे फिपडेला ते काय फुकट येतात काय? पैसे लागतात त्याला कमवावं लागतात. आणि त्यासाठी नोकरी करीत होत मी. खाय प्यायला काय आता काय दगड खायचे काय? बरं जाऊ द्या. तरी पण स्वतःच्या काय होत नाही. हा काय, जाऊन दे करू नको. लय शहाणी माहिती तू बी. जा निघितून, मला एकटं राहून दे आता. अहो असं काय बोलते? मी तुमची बायको आहे. हा, बायको ही. कशाला बायको? तोड बरं. त्यांचा रागात तुम्ही माझ्यावर काढणार आहे का? मग का नाव काढू? तिथं मात्र ऐका ना तुझं. ऐकत का ते? एक तर तुम्ही नाही, मीच निघून जातो. थांब. अहो असं काय करताय तुम्ही? अहो कुठं चालले तुम्ही? कशाला? सोड बरं. सोड बरं म्हणजे काय अहो कुठं नाही चालले माहिती मला आता? तुमच्यात. अहो असं काय? म्हटलं मी तुमचंच कुठं घर आहे. गेलो तो? अहो असं काय करते? तुमचंच घर आहे ना. पण असं ना, हे तर एक काम, मोबाईल नको मला, काहीच नको. ही सगळं मी तुम्हालाच राहून द्या. अहो असं नका करू. मी मी सांगते डायरेक्ट त्यांना. इथून डायरेक्ट निघून जातो. कोणत्या बसमध्ये बसन, कुठं निघन, काही घेणं नाही मला. काही नको, तुम्हीच नको मला. हे तुम्हालाच राहू द्या. सगळं तुम्हीच राहा आणि खा. अहो असं काय करता असं- तुम्ही? अहो ऐका ना तुम्ही, पण चुकलंय त्यांचं. मी सांगते त्यांना समजून बाबा, नाही तर नका राहू दे. त्यांना म्हणते मी. बस का मग आता? 100 वेळा ऐकलंय मी असलं. सोड तुम्ही अहो जातो. नका, ऐका तुम्ही माझं. ऐका ना. सोड बरं का तू. अहो ऐका ना, पण तुम्ही चुकलं माझं. अयो काय झालं? काय झालं? काय काय झालं? तुम्ही ना बऱ्या नाहीत माझ्या. अहो काय झालं? अहो ऐका ना माझं, ऐका ना. खरंच चुकलं हो माझं बाबा. माझ्या बापाचं पण चुकलं. ऐका तू हे तुम्ही. काय नाही चुकलं, तुम्ही अहो, 10 वेळा ऐका, ऐकलं. नका जाऊ कुठं. ऐका तुम्ही माझं. ऐका, खरंच माझं ऐका. मी वाटलं तर ना, मी खरंच मी नोकरी करते बाबा. तुम्ही घरी बसून राहा, पण तुम्ही नका जाऊ. त्याच्यात डोंबल्या तर नोकरी करताय तुम्ही, मला माहिती. करते मी. तुम्ही फक्त ऐका. माझ्यामुळे बसले. अहो असं काय बोलते तुम्ही? मी सांगते ना, मी करते म्हणून तुम्ही ऐकायला शिका जरा गाड्या. राहू दे, मीच करते सगळं. पण तुम्ही काहीच करू नका, कुठे जाऊ नका. ही सगळं घर तुमचं आहे. अहो पुणे सरक बरं का तू. अहो नका तुम्ही. ऐका मला चुकलं ना. मी सांगते, कुठे चालले तुम्ही? मी जातो ना कुठेतरी, माफला मी निघून. जायची काही गरज नाही. कुठे जायची? काय काय म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं ना मी करते म्हणून सगळं. काय जाऊन दे, बिऊन दे. सांग दे मला तू. काही गरज नाही. मी सांगितलं ना तुम्हाला, मी करते म्हणून सगळं. काय गरज आहे बाकीचं बोलायची तुझ्या तुम्हाला? बापामुळे नोकरी गेली अहो, नाही. ठीक आहे, मी म्हणले ना माझ्या बापाला तू काढून देते. बस का मग आता? कायचं काय 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 करते ना, तर किती वेळ सांगा बरं ओलटू तुम्हाला? कधीच लावून धरणार तुम्ही कवर आपण. माही नोकरी घातली त्यांनी. मग आता दुसरी ना बघता काय? तिचं पैसे काय अडलंय तुमचं काही? काय खरं? काय खरं नाही. तुम्हाला सांगते मी आता चालता बरं का तुम्हाला. पण परत बोलू नका मला काही. तुम्हाला म्हणले ना मी करते म्हणून करते. तुम्ही फक्त गपरा. ऐकू येते का? बोला ना आता. काय बोलू मी? बोला ना. म्हणजे काय बोलला काय? आणू करू नका. मला सांगा पहिले काय करणार तुम्ही? कुठं चाल? कुठं जाईन म्हटलं मी? कुठं राहीन? इष्टीत राहीन, कुठं बी राहीन, कुठं तरी वाटीत काय तरी नाही जाईन हिमालयात निघून. म्हटलं मी अहो, कुठं पण मी राहीन? सांगते ना मी करते म्हणून. तुम्ही तुमच्यापेक्षा बोलते. अन्न तरी खायला घेईन मी. मग आम्ही काय केलंय? आम्ही काय केलंय बरं? तुम्हाला एकदा सांगते बरं. मी परत सांगणार नाही तुम्हाला. काय मला मोबाईल नको, मला कुणीच नको तुम्ही. कुणी नको रे बाबा. मा चुकलं. घ्या तोंडात आणून. बस का बाबा? नका जाऊ तुम्ही पुढं. त्याचं नखरं असं करतात. तर नखरं म्हणजे तुम्हाला कळते का? मी किती वेळा सांगायचं तुम्हाला? किती वेळा सांगायचं? तुला म्हणते ना मी. ऐकायला शिकायला का तुम्ही? नाही ना? बघू बॅग तिकडे. चल घ्या आणि जा तिकडं. जायचं तिकडं. कुठं जा तिकडं. फेकू नको देऊ. तुम्हाला नाही तर काळजीच नाही. किती वेळा सांगितलं तरी तुम्हाला काही घेणं देणं पण नाहीये. लग्न कोणाशी केलं मी? कुळायला आली मी इथं. मा बाप चांगलं दुसरं लग्न लावून देत होतं चांगलं पोरासोबत. त्याचं ऐकून केलं असतं ते परवडलं असतं. उगाच करायचं चूक केली मी तुमच्याशी लग्न करून. नव्हतं करायला पाहिजे. मला काय माहित होतं हा माणूस एवढा अवघड असेल. जायचं असं ना जा. परत येऊ पण नका. तुमचं तोंड पण दाखवू नका मला.
अरे मी काय हटकून तू रडत जा तिकडं, काय गरज नाही तुमची मला आता. जा निघून जायचं ना, जा तिकडं, परत येऊ पण नका. अरे मी माझ्या टेन्शन मध्ये तुला काही टेन्शन द्यायला थोडी येतोय. कळलं मला. एखादा माणूस आता एवढा टाइम म्हणून राहिला ते एकदा लयच म्हणला असता. पण तुम्हाला निघूनच जायचं, संन्यासच घ्यायचंय म्हणले ना, घ्या संन्यास आणि जा तिकडंच. राहीन मी माई एकटीनं तर जाईन माझ्या बापासोबत गावाला निघून. तर बापा एकपट तसं ना, तुम्ही एकपट तशीची. जाऊ नको रडू, नको रडू, जाऊ दे. काय नको रडू, तुम्ही सारखंच करता दोघं पण. इकडं तुम्ही खेचतात, तिकडे ते खेचतात. एकटं माझंच मरण होतंय मधी. मी माझं गारण कुणाकडे सांगायचं बरं? तूच असलं गेलो. तुम्ही दोघं तेच करताय, मग मी असं कोणाला सांगायचं? मला तुम्ही समजून घेताय का? तुम्ही नाही घेती, ते पण नाही समजून घेती. जाऊ दे ना, सॉरी. अरे तू असं काय करते रे? मला लय बाबा चांगलं वाटेल का तू रडली होती? मग मला चांगलं वाटतं का? मी काय हटकून नाही केलं, मी माझ्या टेन्शन मध्ये बोललोय. जाऊ दे, तुम्हीच जाऊ दे. काय म्हणजे तुम्ही काय मस्त मलाच बोलत राहते तुम्ही ना, नाहीतर मला समजूनच घेते नाही. काय घेतलं नाही? काय घेतलं नाही म्हणजे तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना. तो माणूस माझ्यासोबत असं वागतोय, तुम्ही तरी मला समजून घेतलं पाहिजे. घेतोय की मी कुठं झालंय, नाही मला म्हणलोय. माहिती. घेतोय की. काय घेत नाही मला कळले. मा बाप एकपट आणि तुम्ही एकपट. ते अशा अचित्र विचित्र, मग तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही थोडंसं त्यांना समजून घेतलं पाहिजे. जाऊ घेत दे. नाही तर काय मी फोन करून मी मग कशाला एक करायचं? अहो पण मग तुम्ही ते फोन करते, तुम्ही नव्हतं उचलायचा. जाऊ दे, मीच नाही राहत इथं. कारण तुम्ही माझ्यामुळे म्हणून राहिली. मरून घेतो, संन्यास घेतो, निघून जातो, कुठे जातो, बस खाली जातो, इकडे जातो, तिकडे जातो. कशाला तुम्ही एवढं करतात? तुम्हाला माझ्याचमुळे त्रास झालाय ना. मीच जाते इथून निघून आणि सांगते तात्यांना पण काही गरज नाही इथं राहायची, आपण गावालाच बरं आहे. मला वाटलं होतं तुम्ही तरी मला समजून घ्यायच्या. त्यांनी तर नाहीच मला आयुष्यभर समजून घेतलं. अरे तुला मी त्याच्यामुळे नाही बोललो. तू वाढीव केलं, ती बोलत गेलो, ओघात गेलेलो बोलून. मी काय असं तुला दुःख आहे थोडी, माझं दुःख सांगायच्या आधी तुझं ही चालू झालं. मी काय अहो तुमचं झालं दुःख, पण मा कोण दुःख समजून घेईन? तुम्ही एकपट असं वागतात, तिकडे तात्या एकपट असं वागतात. माझ्या आयुष्यात ना कधी खरं तर सुखच नाही बघा. जशी आई गेली ना तेव्हापासून मला सण करायची सवय झाली आणि तेच मुळं चुकलंय माझं. तेव्हापासून तात्याने असं वागले माझ्यासोबत, कधी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवलं नाही, काही नाही. तुम्ही तेच वागतात. नाही माझं काय हेतू नाही तसं. जाऊ दे. तुम्ही पण त्यांना थोडं समजून घेत जा ना. तुम्हाला माहिती तो विचित्र माणूस आहे. नाही माझं काही हेतू नाही तसं. अहो पण तुम्हाला माहित होतं ना की असं वागते म्हणून तुम्ही अरे कशाला माझ्या त्याचा फोन नोकरी गेली, उचलायचा? चिडचिड, ती मॅडम माझ्या ओरडत होती. जाऊ दे, झालं गेलं, सोडून दे, जाऊ दे. मग मी म्हणते ना तुम्हाला, जाऊ द्या सोडून, दुसरी नोकरी बघता येईल. आता त्याच गोष्टी लावून धरल्या होणार आहे का? जाऊ दे, सोडून दे. एवढं ठीक, परत नाही असं करणार. ठीक आहे, जाऊ दे. फक्त ना तुम्ही मला समजून घेत जा. हो तर मी पण नोकरी करेल ना, आपण दोघं मिळून करू, सगळ्या गोष्टी करू व्यवस्थित. करू परत नाही होणार माहिती. ठीक आहे. आणि हा परत जर म्हणले ना मरण बिरण, मग बघा बरं, माहित का वाईट नाही. नाही अहो हो, उठा ना. काय उठा म्हणते मी, अजून उठले नाही का तुम्ही? तुझं आवरलं काय? माझं आवरले, उठा चला पटकन. आणि नाश्ता पण रेडी केलाय मी. ऐक ना, झोपू दे थोडा वेळ. अहो कवर थोडा वेळ, आपल्याला जायचं ना मंदिरात, म्हणले होते ना मी तुम्हाला. डोळ्यात नाही उघडत माय. डोळे उघडत नाही? बघू इकडं. उघडले ना आता उठा. तसं उघडे मग उठा ना, आज काय करताय बरं? चला जड झाल्यासारखं, रात्री झोप झाली भरपूर आज. झोप. मग उठा चला पटकन. बरं जेवण काय बनवू मग? तू बनवलं म्हणले ना. अहो मी नाश्ता केलाय, नाश्ता बनवून ठेवलाय. काही कर, मटकीची भाजी काही कर. बरं ठीक आहे, पटकन आवरा बरं. मंदिरात जायचं आपल्याला. तुझं आवरलं काय सगळं? आवरलंय माझं. डोळे उघडशाल ना तुम्ही आता? उघडा. हा लवकर उठा. काय मी तर मग भाजीची तयारी करून ठेवते आताच. नाश्ता करायला लवकर.
जावय बापू, आपण ते फिरायला गेलो तर फोटो दाखवा ना. तुम्ही कधी आले? आम्ही कधीपासून तुमच्या शेजारी झोपलो होतो. आता वडीत कोण होतं? मीच होतो की. आईला पण तुम्ही लय प्रेम करायला लागला राव. 2 वेळा मुक्का घेतलं माझं तुम्ही. मला काय माहिती? मला काय माहिती म्हणजे बिन माहितीचा मुक्का घेते का माणूस? झोपीत होतो मी. जावय बापू, कसला चिकना दिसतोय मी. जवळपास इंग्लिश पिक्चर मधल्या हिरोगतच दिसतोय ना. थोडी तब्येत त्यांच्यासारखीच करावं लागेल ना. हा मग त्यांच्याकडे बॉडी आहे ना माझी. हा आहे ना. ती बी जाड असतात, मी बी जाड. ती बी गोरी, मी बी गोरा. ती बी देखणी, मी बी देखना. असं कवर झोपायचं आता ते असं पण. बस की मी काय म्हणतो, ही आता परत का जायचं इकडे फिरायला? आता पैसे कमावं लागते ना ते आपल्याला. थोडे काम, माझी नोकरी गेली. हा आता तुम्ही बेरोजगार आहे नाही का. पण बरं आहे, तुम्ही बेरोजगार, मी बेरोजगार. आता आपण ट्रिपच काढत हिंडू. काय प्यायला काय दुसऱ्याच्या गाड्या नाही देऊ शकत. मित्र कवर गाड्या देतात. दे की म्हणाव, शिट्ट भरतो आम्ही त्याच्यात. जाता जाता शिट्ट भरायची, निम्म त्याला निम्म आपल्याला. वरल्यावर खर्च काढू आपण. असं नाही जमत तात्या. आपण रानात काम करावं लागेल आपल्याला. आता कमीत कमी एक नोकरी लागूच तरी. आता मग राहण्यात जायचं वय. मग आता काय होतंय गेलं मग. चालतंय की मग त्याला काय, मी शिकवतो ना तुम्हाला सगळं. नाहीतरी मला बैल नव्हता एक बघू आपण बैल. दुसरं आणू ना मग त्याला हा 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 चालतंय मग. आणि ऐका ना, फोटो चांगले आहेत ना तुमचे? हा हा. मी त्याला एडिट करून ठेवतो. अरे वा, एडिट म्हणजे काय करणार नेमकं? गोरं करणार. अजून गोर हायला मग ती इंग्रजवानीच दिसेल का मी? का त्यांच्यावर व्हायचंय? तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहेत. मग पुढच्या बारीने आपण गोव्याला फिरायला जाऊ. जमन ना. हा, मग मी गोरा, एखादी गोरी भेटली की मग आपण एक चांगले पिक काढून आणि माझी नोकरी फिकरी भेटली ना, मग जाऊ आपण पैसे आले. नाश्ता केला का तुम्ही? नाश्ता करायचा, आंघोळ दातच नाही घासले मी अजून. दातच नव्हते घासले होय? नाही नाही नाही. एवढ्या जवळ कोण आले ते माय मग? मग काय त्याला काय दात घासून तुमच्या जवळ यायचं असतंय काही? नाही नाही, झोपीत म्हणलं तुम्हाला तर जागे होते ना. जागा होतो पण ते काय लाळ वगळून आली अशी तोंडावर मला जाग आली. बरं ऐका ना, मी ब्रश करतो. हा तुम्हाला झोपायचं तर झोपा, नाही मला झोपू दे. तुम्ही ब्रश करा, आंघोळ करा आवरी. दोघं संगच करू ना बरेच आपण. सांगाच आंघोळ असते कुठं? हा ते बी खरं आहे मला. दोघात एकच ब्रश नाही का? अहो माझं बरंचच हरवलं फिरायला गेलो. तुमचाच वापरतोय 4 दिवस. म्हणजे माझंच? हा ब्रश तरी सोडा ना तुम्ही. कपडे फिपडे घालताय तर घाला ना. ती काय त्याला काय आता काय असं बी नाही म्हणलं तरी घालतातच ना. काय होतंय तेव्हा घातलं म्हणून? फक्त ब्रश तरी सोडा, अंडरवेअर सोडा. चालते, जाऊ मग दात घासा तुम्ही. बरं मी आवरितो, तुम्ही मी जरा वेळ लोळतो. ही ठेवू का अंगावर पांघरून घ्यायला? नाही माझं आणलं मी. हा मग घ्या, झोपा. हे बी राहू दे इथंच. बरं ही तुमच्या मोबाईल मधली एखाद्या ते पूनमच्या मोबाईल मधली ती क्रिकेटची गेम खेळू आपण. चालतंय की. हा 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 चालेल. झोपा.